कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 3 महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं। आता कर्नाटकातील आणखी एका बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय। 8 महिन्याच्या बाळाला HMPVची लागण झाल्याची समोर येत आहे। खासगी लॅबच्या चाचणीत HMPV व्हायरस बाळाला झाल्याचं समोर आलंय। सरकारच्या आरोग्य विभागाने आता बाळाचे नमुने पुढच्या तपासणीकरता पाठवले आहेत। HMPVचे भारतात 2 रुग्ण आढळलेले आहेत आणि दोन्हीही ही छोटी बाळं आहेत। एक 3 महिन्याचं बाळ आहे, एक 8 महिन्याचं बाळ आहे। जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे आपल्या सोबत आहेत। पल्लवीजी, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करणं, त्यांना घाबरून जाऊ नये यासाठी प्रोत्साहन देणं हे तुम्ही वारंवार करत आलेला आहात। HMPV या व्हायरसने चीनमध्ये कसा धुमाकूळ घातलाय ते आम्ही बातम्यांमधून बघतोय आणि आता भारतात पण त्याचा शिरकाव झालाय। तुम्ही काय सांगाल? हे जे HMPV व्हायरस आहे, लोक ते चायना आणि कोविड ह्या भीतीने त्याला ह्या आजाराला पण तसंच समजतायत आणि तसंच होईल असं त्यांना वाटतंय। पण मला या क्षणी तेच सांगायचंय की हे कोरोना जे होतं ते नॉवेल व्हायरस होतं। हे जे व्हायरस आहे हे पहिल्यांदा नेदरलँड्समध्ये पाहिलं गेलंय आणि ह्याच्याबद्दल आपल्याला 20 ते 25 वर्षापासून माहिती आहे। हे नॉर्मल सर्दी पडसं जसं होतं त्या प्रकारचंच व्हायरस आहे, जे आठवड्याभरात बरं होऊन जातं। ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनाच सिव्हिअर त्रास होण्याचे चान्सेस आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 वर्षाच्या सगळ्या मुलांना या व्हायरसचा एक्सपोजर झालं असतं असं अनेक संशोधनातून आपल्याला लक्षात आलंय। त्यामुळे हे व्हायरस नवं नाहीये, ह्या भारतासाठीही नवं नाहीये, जगासाठीही नवं नाहीये। हे व्हायरस गेल्या वर्षीही होतं, त्याच्या आदल्या वर्षीही होतं, गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि आपल्याला आता त्याला नाव देता आलंय आणि ह्याचं टेस्टिंग आपल्याकडे गरज पडल्यास आपण करत आहोत, उपलब्ध देखील आहे। त्यामुळे ह्या वेळी काहीच काळजी करण्याचं कारण नाहीये। हिवाळ्याच्या सीझनमध्ये जसं सर्दी पडसाचे रुग्ण वाढतात किंवा ज्यांना अस्थमा आहे त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात, तेवढंच जपण्याची गरज आहे। नक्की, म्हणजे HMPV हे नाव ऐकल्या जी भीती मनात निर्माण होते आणि इतर देशांच्या माध्यमातून ज्या बातम्या समोर येतात त्याने जे काळजी वाटते ते तेवढं काळजीचं कारण अजिबात नाही। नक्कीच नाहीये, नक्कीच नाहीये। नक्की। आणि एक शेवटचा प्रश्न फक्त, काय काळजी घ्याल, कसे सतर्क राहाल या संदर्भात काही मार्गदर्शन कराल का? जसं म्हटलं तसं हे लहान मुलात दिसतं, मोठ्यांनाही होऊ शकतं, पण 5 वर्षापर्यंत सगळ्या मुलांना होऊन जातं। आता जे बँगलोरची उदाहरणं आहेत, वर्षभरापेक्षा कमी वयाची मुलं आहेत, त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांना ते व्हायरस दिसले म्हणून त्यांचं चेकिंग केलंय आणि इन्फेक्शन झालंय। ज्या मुलांना किंवा प्रौढांना पण अस्थमा असेल किंवा ज्यांची काही कारणामुळे प्रतिकारशक्ती कमी असेल त्यांनी जपायचंय। जर तुम्हाला नॉर्मल सर्दी पडसं झालं, अंग दुखल असेल तर जवळच्या डॉक्टरकडून सिंपल औषधं घ्यायची आहेत। आपलं इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ नये म्हणून गर्दीची ठिकाणं टाळणं, खोकताना शिंकताना नाक आणि तोंड कव्हर करणं, ही बेसिक गोष्टी जी आपण इन्फेक्शनसाठी पाळतो, हात स्वच्छ ठेवणं, ह्याच्या पलीकडे जास्त काहीच करायची गरज नाहीये। मास्क देखील सक्तीचा करायची काहीच गरज नाहीये। नक्की पल्लवीजी, खूप खूप आभार न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल। जे हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे, डॉक्टर पल्लवी सापळे आपल्याशी बोलत होत्या। त्यांनी सांगितलंय की HMPV या व्हायरसने घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये। बंगळुरूमध्ये म्हणजे बंगळुरूमध्ये 2 बाळांना, एक 3 महिन्याचं बाळ आणि एक 8 महिन्याचं बाळ, अशा दोघांना HMPVची लागण झाल्याचं समोर आलंय। पण साधारणपणे आठवड्याभरात 10 दिवसामध्ये हे रुग्ण बरे होतील आणि जरी वृद्धांना, प्रौढांना हा आजार झाला, HMPV व्हायरस झाला, तरी सुद्धा ते लवकरात लवकर बरे होतील। घाबरून जाऊ नका, भीती बाळगू नका, असं त्यांनी स्पष्ट केलंय। HMPV व्हायरसबाबत राज्य सरकार सतर्क झालेलं आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। येत्या गुरुवारी नव्या व्हायरसबाबत आणि त्याबाबत घेण्याच्या दक्षतेबद्दल चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी।
चीनमध्ये नवा व्हायरसनं डोकं काढलेलं आहे, त्यामुळे सगळेच आहे त्या टेन्शनमध्ये आलेले आहेत. राज्य सरकार काय दक्षता घेते? नाही, या व्हायरसची चिंता सोशल मीडियामध्ये विशेषतः आहे आणि त्यामुळे साहजिकच सगळीकडेच त्याबाबतची काळजी घेणं अति आवश्यक आहे. मी राज्याचे सेक्रेटरी आणि सगळे संबंधित अधिकारी यांची बुधवारी बैठक बोलवलेली आहे. या बैठकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीचा जो काही हा व्हायरस आहे, या व्हायरसचा प्रादुर्भाव अजून याबाबतची स्पष्टता, अजून याबाबतची क्लॅरिटी येत राहील. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही या गोष्टींचा कुठेही उपद्रव होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात एक बैठक आपण बोलवतोय आणि या बैठकीच्या अनुषंगानं आपल्याला जी काळजी घ्यावी लागेल ती आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सूचना देण्यात येतील. खरं तर ह्या बातम्या आल्यानंतर लोक पॅनिक होताना पाहायला मिळतात. लोकांना काय आव्हान करतात? माझी अशी विनंती आहे की प्रत्येक गोष्टी आणि विशेषतः सोशल मीडियावरच्या सगळ्या गोष्टींमुळे पॅनिक व्हायची काही एक गरज नाही. राज्य शासनाचा आणि भारत सरकारचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक अडचणींना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरं गेलो आहे. त्यामुळे याही गोष्टीमध्ये कुठलीही काळजी करायची गरज नाही. बऱ्याच वेळेला मूळ दुखण्यापेक्षा भीतीनं माणसं घाबरतात. याची गरज नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अत्यंत सक्षमपणानं हाच नव्हे आणखीन कुठला आजार असेल तर त्याच्याबाबत योग्य त्या खबरदारी आणि उपाययोजना करतील. परंतु विनाकारण संशय, शंका, भीती या गोष्टींची गरज नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. नागपुरात HMPVचे रुग्ण आढळलेले आहेत. 2 मुलांना HMPVची लागण झाली असल्याचं कळतंय. 2 लहान मुलांचा HMPV रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळलेला आहे. आता HMPV या व्हायरसनं महाराष्ट्रात देखील एंट्री केली असल्याचं पाहायला मिळतंय, कारण नागपुरात HMPVचे 2 रुग्ण आढळलेले आहेत आणि 2 लहान मुलांनाच HMPVची ही लागण झाली असल्याचं कळतंय. या दोघांचाही HMPVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, तर 7 आणि 13 वर्षाच्या या मुलाला HMPVची लागण झाली असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्रात HMPV या व्हायरसनं आता एंट्री केली असल्याचं पाहायला मिळतंय, कारण नागपूरमधल्या 2 लहान बालकांना HMPVची लागण झाली आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. भारतात पहिला HMPV रुग्ण आढळलेला आहे. बंगळुरूमधील 8 महिन्यांच्या बाळाला त्याची लागण झाली आहे. भारतात HMPV व्हायरसचा पहिला बाधित रुग्ण आढळलेला आहे. बंगळुरूत 8 महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. खासगी लॅबच्या चाचणीत HMPV हा व्हायरस बाळाला लागलाय असं उघड झालंय. सरकारच्या आरोग्य विभागानं आता बाळाचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत. महत्त्वाची बातमी आहे. याच व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेनं सुद्धा काळजी घ्या असं आवाहन आधीच केलेलं होतं. भारतानं तसं स्पष्ट केलेलं आहे, तसं जाहीर केलेलं आहे की आता काळजी घेण्याची गरज आहे. सावधान राहा, पण घाबरून जाऊ नका. आणि बंगळुरूमधून ही बातमी येते की बंगळुरूमध्ये एक HMPV व्हायरस बाळाला त्याची लागण झाली असं समोर आलंय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे HMPV या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. या व्हायरसचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण चीनमध्ये आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार सुद्धा सतर्क झालं आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या असं आरोग्य मंत्र्यांकडून, आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. या आणि अशा HMPV व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 3 महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आता कर्नाटकातील आणखी एका बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय. 8 महिन्याच्या बाळाला HMPVची लागण झाल्याची समोर येत आहे. खासगी लॅबच्या चाचणीत HMPV व्हायरस बाळाला झाल्याचं समोर आलंय. सरकारच्या आरोग्य विभागानं आता बाळाचे नमुने पुढच्या तपासणीकरता पाठवले आहेत. HMPVचे भारतात 2 रुग्ण आढळलेले आहेत आणि दोन्हीही ही छोटी बाळं आहेत. एक 3 महिन्याचं बाळ आहे, एक 8 महिन्याचं बाळ आहे. जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे आपल्या सोबत आहेत. पल्लवीजी, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करणं, त्यांना घाबरून जाऊ नये यासाठी प्रोत्साहन देणं हे तुम्ही वारंवार करत आलेला आहात.
HMPV या व्हायरसने चीनमध्ये कसा धुमाकूळ घातलाय ते आम्ही बातम्यांमधून बघतोय आणि आता भारतात पण त्याचा शिरकाव झालाय. तुम्ही काय सांगाल? हे जे HMPV व्हायरस आहे, लोक ते चायना आणि कोविड ह्या भीतीने त्याला ह्या आजाराला पण तसंच समजतायत आणि तसंच होईल असं त्यांना वाटतंय. पण मला या क्षणी तेच सांगायचंय की हे कोरोना जे होतं ते नॉवेल व्हायरस होतं. हे जे व्हायरस आहे हे पहिल्यांदा नेदरलँड्समध्ये पाहिलं गेलंय आणि ह्याच्याबद्दल आपल्याला 20 ते 25 वर्षापासून माहिती आहे. हे नॉर्मल सर्दी पडसं जसं होतं त्या प्रकारचंच व्हायरस आहे जे आठवड्याभरात बरं होऊन जातं. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनाच सिव्हिअर त्रास होण्याचे चान्सेस आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 वर्षाच्या सगळ्या मुलांना या व्हायरसचा एक्सपोजर झालं असतं असं अनेक संशोधनातून आपल्याला लक्षात आलंय. त्यामुळे हे व्हायरस नवं नाहीये, ह्या भारतासाठीही नवं नाहीये, जगासाठीही नवं नाहीये. हे व्हायरस गेल्या वर्षीही होतं, त्याच्या आदल्या वर्षीही होतं, गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि आपल्याला आता त्याला नाव देता आलंय आणि ह्याचं टेस्टिंग आपल्याकडे गरज पडल्यास आपण करत आहोत, उपलब्ध देखील आहे. त्यामुळे ह्या वेळी काहीच काळजी करण्याचं कारण नाहीये. हिवाळ्याच्या सीझनमध्ये जसं सर्दी पडसाचे रुग्ण वाढतात किंवा ज्यांना अस्थमा आहे त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात तेवढंच जपण्याची गरज आहे. नक्की. म्हणजे HMPV हे नाव ऐकल्या जी भीती मनात निर्माण होते आणि इतर देशांच्या माध्यमातून ज्या बातम्या समोर येतात त्याने जे काळजी वाटते ते तेवढं काळजीचं कारण अजिबात नाही. नक्कीच नाहीये, नक्कीच नाहीये. नक्की. आणि एक शेवटचा प्रश्न फक्त, काय काळजी घ्याल, कसे सतर्क राहाल या संदर्भात काही मार्गदर्शन कराल का? जसं म्हटलं तसं हे लहान मुलात दिसतं, मोठ्यांनाही होऊ शकतं, पण 5 वर्षापर्यंत सगळ्या मुलांना होऊन जातं. आता जे बँगलोरची उदाहरणं आहेत, ती वर्षभरापेक्षा कमी वयाची मुलं आहेत. त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांना ते व्हायरस दिसले म्हणून त्यांचं चेकिंग केलंय आणि इन्फेक्शन झालंय. ज्या मुलांना किंवा प्रौढांना पण अस्थमा असेल किंवा ज्यांची काही कारणामुळे प्रतिकारशक्ती कमी असेल त्यांनी जपायचंय. जर तुम्हाला नॉर्मल सर्दी पडसं झालं, अंग दुखल असेल तर जवळच्या डॉक्टरकडून सिंपल औषधं घ्यायची आहेत. आपलं इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ नये म्हणून गर्दीची ठिकाणं टाळणं, खोकताना शिंकताना नाक आणि तोंड कव्हर करणं, ही बेसिक गोष्टी जी आपण इन्फेक्शनसाठी पाळतो, हात स्वच्छ ठेवणं, ह्याच्या पलीकडे जास्त काहीच करायची गरज नाहीये. मास्क देखील सक्तीचा करायची काहीच गरज नाहीये. नक्की. पल्लवीजी, खूप खूप आभार. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. जे हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे, डॉक्टर पल्लवी सापळे आपल्याशी बोलत होत्या. त्यांनी सांगितलंय की HMPV या व्हायरसने घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये. बंगळुरूमध्ये 2 बाळांना, एक 3 महिन्याचं बाळ आणि एक 8 महिन्याचं बाळ, अशा दोघांना HMPVची लागण झाल्याचं समोर आलंय. पण साधारणपणे आठवड्याभरात 10 दिवसामध्ये हे रुग्ण बरे होतील आणि जरी वृद्धांना, प्रौढांना हा आजार झाला, HMPV व्हायरस झाला, तरी सुद्धा ते लवकरात लवकर बरे होतील. घाबरून जाऊ नका, भीती बाळगू नका, असं त्यांनी स्पष्ट केलंय. HMPV व्हायरसबाबत राज्य सरकार सतर्क झालेलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. येत्या गुरुवारी नव्या व्हायरसबाबत आणि त्याबाबत घेण्याच्या दक्षतेबद्दल चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. चीनमध्ये नवा व्हायरसनं डोकं काढलेलं आहे, त्यामुळे सगळेच साहित्य टेन्शनमध्ये आलेले आहेत. राज्य सरकार काय दक्षता घेते? या व्हायरसची चिंता सोशल मीडियामध्ये विशेषतः आहे आणि त्यामुळे साहजिकच सगळीकडेच त्याबाबतची काळजी घेणं अति आवश्यक आहे. मी राज्याचे सेक्रेटरी आणि सगळे संबंधित अधिकारी यांची बुधवारी बैठक बोलवलेली आहे. या बैठकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीचा जो काही हा व्हायरस आहे, या व्हायरसचा प्रादुर्भाव अजून याबाबतची स्पष्टता, अजून याबाबतची क्लॅरिटी येत राहील. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही या गोष्टींचा कुठेही उपद्रव होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात एक बैठक आपण बोलवतोय आणि या बैठकीच्या अनुषंगानं आपल्याला जी काळजी घ्यावी लागेल ती आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सूचना देण्यात येतील. खरं तर ह्या बातम्या आल्यानंतर लोक पॅनिक होताना पाहायला मिळतात. लोकांना काय आव्हान करतात? माझी अशी विनंती आहे की प्रत्येक गोष्टी आणि विशेषतः सोशल मीडियावरच्या सगळ्या गोष्टींमुळे पॅनिक व्हायची काही एक गरज नाही. राज्य शासनाचा आणि भारत सरकारचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक अडचणींना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरं गेलो आहे. त्यामुळे याही गोष्टीमध्ये कुठलीही काळजी करायची गरज नाही. बऱ्याच वेळेला
मूळ दुखण्यापेक्षा भीतीनं माणसं घाबरतात. याची गरज नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अत्यंत सक्षमपणानं हाच नव्हे आणखीनही कुठला आजार असेल तर त्याच्याबाबत योग्य त्या खबरदारीने उपाययोजना करतील. परंतु विनाकारण संशय, शंका, भीती या गोष्टींची गरज नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. नागपुरात HMPVचे रुग्ण आढळलेले आहेत. 2 मुलांना HMPVची लागण झाली असल्याचं कळतंय. 2 लहान मुलांचा HMPV रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळलेला आहे. आता HMPV या व्हायरसनं महाराष्ट्रात देखील एंट्री केली असल्याचं पाहायला मिळतंय, कारण नागपुरात HMPVचे 2 रुग्ण आढळलेले आहेत आणि 2 लहान मुलांनाच HMPVची ही लागण झाली असल्याचं